नमस्कार, मी आकाश. पब्लिक कट्टा या आपल्या चॅनलच्या शिरूरची रणधुमाळी या मालिकेमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. तर मी आलेलो आहे हवेली तालुक्यातल्या कदमबाग वस्ती इथे असलेल्या एका दुकानामध्ये आलेलो आहे आणि माझ्या सोबत एक व्यापारी आहेत आणि त्या व्यापाऱ्यांनाच आपण विचारणार आहोत की त्यांच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं. मी गुरुदेव जाधव बोलतोय. माझं दुकानच हायवेवर असल्यामुळं गेल्या काही वर्षामध्ये या हायवेचा प्रचंड रहदारी वाढलेली आहे. खूप वाहतुकीचं प्रमाण वाढलंय. परंतु त्या प्रमाणात हायवेची जे रुंदीकरण असेल किंवा त्यावर काही नवीन उपाययोजना असेल ते शासनाकडून करणं अतिशय गरजेचं आहे. कारण रोडवर वाहनं प्रचंड वेगाने किंवा प्रचंड प्रमाणात वाढत आहेत, परंतु त्या प्रमाणात रस्ता मात्र काही रुंद होत नाहीये. तर त्या दृष्टीने मी स्पष्ट म्हणेल की नवीन होणाऱ्या खासदार साहेबांनी या आमच्या सोलापूर हायवेच्या वाहतुकीबाबत निश्चित काहीतरी एक ठोस उपाययोजना कराव्यात असं मी नक्की. तर तुमच्या खासदारांकडून किंवा देशाच्या ओव्हरऑल नेतृत्वाकडून तुम्ही आता व्यापार पूर्ण बिझनेस करताय, तर बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू न तुमची अपेक्षा काय आहेत? मी असं म्हणेल की देशात मोदीजींचं सरकार असावं. गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी जे काम केलंय ते अतिशय उत्तम प्रकारे काम केलेले आहे. मी तर म्हणेल की गेल्या 50-60 वर्षात काँग्रेसकडून जे काम झालं नाही ते देशाच्या विकासाबाबतचं काम विविध क्षेत्रांमध्ये मोदीजींनी आणि त्यांच्या सहकार्याने अतिशय उत्तम पद्धतीने केलेलं आहे. नक्कीच. आणि अजून एक प्रश्न आहे की आता तुम्ही बरीच वर्ष व्यापार करताय, बरीच वर्ष इथे आहात तुम्ही, तर दोन्ही खासदारांचं कशा पद्धतीनं कंपॅरिझन कराल? मी म्हणेल मी दीर्घकाळ मतदान करतोय लोकसभेला आणि विधानसभेला देखील. आढळराव दादा पाटील जवळजवळ मागील मागील पंचवार्षिक योजना सोडली, पंचवार्षिक इलेक्शन सोडलं तर त्याच्यापूर्वी जवळजवळ 3 पंचवार्षिक योजना किंवा 15 वर्षाचा काळ मागील आढळराव दादा हे या शिरूरचे खासदार होते. दादांचं काम मी तर म्हणेल की डायरेक्टच म्हणेल की माझे खासदार जे अमोल कोल्हे साहेब होते त्यांच्यापैकी निश्चित उजव होतं. कारण मी इथं नागरिक आहे. मी तर स्पष्ट असं म्हणेल की गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या परिसरामध्ये आमचे शिरूरचे खासदार फिरकले देखील नाहीत, असं माझं तर स्पष्ट म्हणणं आहे या बाबतीत. त्या दृष्टीने मग आढळराव दादांचं काम निश्चित उजवं आहे असं मी म्हणेन. धन्यवाद.